मी सर पवित्र राघवेंद्र चव्हाण. MIDC भागामध्ये एक साप निघाला, आपल्या पायावरून गेला म्हणून फोन केला त्यांनी. तर बरोबर पूर्ण हे पसारा इथे पडलेला होता. तर सगळं चेक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा म्हणजेच भारतीय नाग भेटलेला आहे. भारतीय नागाचं म्हणजेच जे नागाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला त्याला जास्त प्रमाणात पूजलं जातं, पर ते फक्त काही ठिकाणीच. तर आपण मित्रांनो त्यांना काढूया. आणि जेवढे विषारी प्रमुख 4 साप आहेत त्याच्यामध्ये हा पण एक साप आहे ज्यांनी सगळ्यात जास्त लोकांचा जीव घेतला जातो, परंतु ह्याच्या विषापासून ही लोकांचा जीव वाचला जातो. मित्रांनो हेही लक्षात घेऊ द्या तुम्हाला. चला तुम्हाला साप कशामध्ये आणि कसं बसलेलं आहे ते दाखवतो. बरोबर आहे म्हणजे हे जे घेर आहेत का, घेर त्याच्यामध्ये बसलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल हे घेर आहेत. ह्याला इथून आपण काढूया. परिसर सापांना इन्व्हिटेशन देत राहतो. आणि उन्हाळ्यामध्ये कसं सर्वात जास्त प्रमाणामध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं रिझन फक्त आणि फक्त अन्न आणि पाणी. तर चला मित्रांनो जास्त ह्याला इथं हे न करता आपण त्याला PSP करूया. बघू शकता तुम्ही किती हे केलेलं आहे इथं बसण्यासाठी. मला असं वाटतं ह्या सापाने तिथे शिकार केली. द्या मला मोबाईल. बघू शकता तुम्ही इंडियन स्पेक्ट्रल कोब्राचा आहे हा. सापांमध्ये कसं चेहरा लपला तर त्याला कोण नाही बघत नाही असं समजत राहतात साप. सापांमध्ये जेवढे साप छोटे तेवढे डेंजर मानलं जातं, कारण की सापांना मुळात कळतच नाही किती प्रमाणामध्ये विष सोडायला पाहिजे. बघितलं का तुम्ही पळण्याची स्पीड बघा तुम्ही फक्त. आणि बघा चेहरा लपला म्हणजे त्यानं लपला पूर्ण असं सापांना असं वाटत राहतं. लपायला जागा नाही भेटली तर बघा त्याची स्पीड बघा तुम्ही. हे सापांमध्ये जेवढी साप छोटे तेवढे डेंजर म्हणलं जातं, कारण की इथं सापांना हँडल करता येतं मित्रांनो एवढं. कारण की जेवढी साप छोटे तेवढे आपल्याला चावायचं प्रमाण जास्त असतो. ह्या सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष जे माणसाला पॅरालिसिस करू शकते. सापांमध्ये इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा ह्याला नाजा म्हटलं जातं. तुम्ही मूवीमध्ये बघितलं असाल साप चावल्यानंतर साप दुसरा साप येऊन त्याचं रक्त म्हणजे विष जे आहे ती ओढून घेते. असं मुळात काहीच होत नसतं मित्रांनो. एकदा बॉडीमध्ये विष गेल्यानंतर परत त्याचं सकिंग करता येत नसते, म्हणजे तुला ओढता येत नाही. मित्रांनो त्रास न देता मला एकदम घेऊन जाऊया. असे झटके किंवा चावला होणार सापावर काहीतरी खाल्लेलं आहे, काहीतरी खाल्लेलं आहे.
जसं मनुष्य म्हणजे माणसं सापाला भितात तसं साप ही माणसाला भीत राहतात मित्रांनो. सापाला दाखवा लय मोठा साप आहे. अजून आहे का? साप निघाले मित्रांनो तर जवळच्या सर्पमित्राला बोलवा, नाहीतर वन विभागाशी संपर्क करा. वन विभागाचा नंबर आहे 1926. चला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ठिकाणी कशा पद्धतीने साप बसू शकतात आणि आपण आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला काय चेंजेस केल्यानंतर आपल्या आसपासच्या एरियामध्ये साप येणार नाहीत ते तुम्हाला कळून जाईल. तर भेटू नवीन दुसऱ्या ठिकाणी, तोपर्यंत बाय.